महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आज 11 जुलै माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये निष्पाप शहीद झाल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना याच दिवशी घडली होती। शहीदांच्या स्मृतिदिनाच्या आज कार्यक्रमानिमित्त शहीद स्मारक माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते कांचनभाई ननावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमदादा गायकवाड, क्रांतिकारी नेते चिंतामणबाई गांगुर्डे, रिपब्लिकन पक्षाचे नेते सोना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शहीदांना अभिवादन केले। त्याबद्दलचा हा व्हिडिओ आपण पुढे पाहू शकतो। हरामखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, गायकवाड या ठिकाणी प्रथम हे शहीद आपले सुखदेव कापडणे साहेब आहेत, कौशल्याताई पाठारे, त्याचबरोबर शहीद संजय कांबळे, शहीद विलास दोडके, शहीद संजय निकम आणि या ठिकाणी गोळीबारात शहीद झालेल्या भीमसैनिकांना मानाचा मुद्रा करणारा या ठिकाणी क्रांतीस्तंभ आहे। शहीद कटार महाराज, शहीद अमर धनावडे साहेब, शहीद अनिल गरुड भीमसैनिक, शहीद मंगेश शिवशरण, शहीद या ठिकाणी हितेश भालेराव या शहीद क्रांतीपुत्रांना या ठिकाणी विनम्र अभिवादन। 11 जुलै 1997 साली हे शहीद झालेले आहेत। या कांचनभाई ननावरे, समाज वचन उत्तम गायकवाड, त्याचबरोबर पॅंथर नेते, रिपब्लिकन नेते चिंतामण गांगुर्डे साहेब, त्याचबरोबर समाजभूषण आरपीआय नेते सोना कांबळे, बहुजन पंचायत समितीचे अध्यक्ष सुदर्शन तांबे साहेब उपस्थित आहेत। नामदेव उबाळे साहेबांचे लाणे भाऊ संतोष उबाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शहीद स्मारक या ठिकाणी कमिटीचे पण सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून 11 जुलै 1997 शहीद झालेल्या विजयानंद मस्के साहेब पण या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर त्यांची कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे। आता या ठिकाणी विनम्र अभिवादन या शहीदांना या ठिकाणी केलेले आहे आणि पुढे या क्रांतीवीरांनी शहीदांनी सांडलेल्या रक्ताचा अभिमान समस्त आंबेडकरी समाजाला आहे, त्याचा आदरभाव आणि त्यांच्याप्रती जे प्रेम आहे, त्याच्याबद्दल आस्था आहे, या प्रकट करण्यासाठी आज अभिमानाने छाती फुलून येते की धारा तीर्थ जरी झाले असतील तरी जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत शहीद अमर राहणार आहे। आंबेडकरी चळवळीला त्याने दिलेला प्राणाचा त्याग हा मोलाचा क्रांतिकारी इतिहास घडवणारा रमाबाईचा इतिहास आहे। या इतिहासाची उजळणी करण्यासाठी, त्याला नतमस्तक करण्यासाठी आम्ही भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। युट्यूब चॅनलचे तानाजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समाजभूषण उत्तमराव गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले भीमसैनिक, त्यांना मी विनंती करतो की आपलं या ठिकाणी अभिवादन करावं। आज शहीद दिनाच्या निमित्तानं सर्व शहीदांना मनपूर्वक अभिवादन करतो। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब त्यावेळेस रमाबाईच्या या ठिकाणच्या स्थानिक रहिवासी आवाज उठवला, संपूर्ण देशामध्ये राहतात दिली। दुर्दैवानं आजही या मनोहर कदमसारख्या नराधामानं इथून पुढे गोळीबार केला। त्या गोळीबारामध्ये आता 10 आमचे भीमसैनिक गेले। दुर्दैवानं शासनानं जाहीर करून देखील आज त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। परंतु त्यांनी ज्या घटनेचा
मग त्यांनी हा बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केली तर गुन्हेगार देखील मेले त्याच्यानंतर त्यांना असं होऊ शकले नाही. ही फार मोठी सोपस्थिती आहे. आणि या सगळ्या घडामोडी होत असताना आज त्या शहीदाच्या कुटुंबाचं काय आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज मी तरी हा काळा दिवस समजतो. येणारा काळ हा गुजरातवाल्या सर्वांसाठी फार मोठा धोकादायक आहे. म्हणून आता काय एक घटना घडली विरोधी पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो उलटा करणं, संविधानाची प्रकृती उलटी करणे अशा तऱ्हेची बीजेपीची या ठिकाणी मानसिकता आहे. तर शेवटी पुढचे दिवस आपल्याला सर्वांनी एकत्र आणणं गरजेचं आहे. हीच खऱ्या अर्थानं या शहीदांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. जय भीम. यानंतर आमचे रिपब्लिकन नेते कांचनबाई ननावरे साहेब शहीदांना आदरांजली या ठिकाणी अर्पण करतील. शहीद दिनानिमित्त तमाम शहीदांना आदरांजली अर्पित करतो. या नराधम गुन्हेगाराने परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. तो गुन्हेगार देखील आपण शोधू शकलो नाही, पकडू शकलो नाही. रिपब्लिकन नेत्यांवर ज्यांनी हल्ले केले, रामदासजी आठवलेंवर जो जीवलेला हल्ला झाला, त्या रिपब्लिकन नेत्यांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना देखील आपण आयडेंटिफाय करू शकलो नाही, पकडू शकलो नाही, गुन्हे दाखल करू शकलो नाही. खरं म्हणजे ही आंबेडकरी समाजासाठी अत्यंत शर्मनाक, लज्जास्पद करणारी घटना आहे. या घटनेचा मी निषेध करतो आणि या रमाबाई नगरातल्या शहीदांनी जे रक्त सांडवलं त्या शहीदांच्या रक्ताचं इमान राखूया आणि ज्या गुन्हेगाराने विटंबना केली, त्यांनी रिपब्लिकन नेत्यांवर हल्ले केले, त्या गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत आहे. जय भीम. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.